नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोटे, माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता एक शेळी पालन पाहत आहोत। मुक्काम पोस्ट इकुरके, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। तर ह्याचं विशेष असं काय आहे की यांनी एका शेळीपासून ह्या सगळ्या शेळ्या वाढवल्यात। आपण त्याची माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की? सत्यवान ज्ञानदेव नाईक नवरे। नाईक नवरे। हा बर, नाईक नवरे साहेब, तुमच्याकडे आज किती वर्ष झालं शेळ्या त्या? हे 10 वर्ष झाली शेळ्या त्या। 10 वर्ष झालं का? बर, 10 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात कशी केली जरा ते सांगा। सुरुवात आपण एक शेळीने एक बोकड आणलं। एक शेळीने एक बोकड? हा। शेळी आणली का? पाठ आणली। पाठ? हा। तरी केवढी आणली होती? हा, एवढी एवढी? हा, ह्याच्यापासून हे सगळं एवढी पाठ आणली? हा हा, एवढी ह्याच्यापासून वाढवलं? हा। बर, आता लहान आणि मोठी अशी मिळून किती आहे आपल्याला? आता लहान मोठी मिळून 35 आहे ती। 35 आहे ती? 35। बर, 10 वर्ष लागली एवढी व्हायला? 10 वर्ष। बरं, ह्यात काही इकली बी असतील? इकली। किती इकली तरी? इकली की एक 8 ते 9 इकली। 9 म्हणजे पिली इकली का शेळ्या? बोकडे इकली, पिली इकली, शेळ्या पाठी इकल्याच नाही त्या। बर बर। किती आकडा मला आता? आता 35 आहे ती। 35 आकडा, बारीक मोठी सगळी। बारीक मोठी 35। आणि आपण इकली किती? 9 विकली। 9 विकलेल्या पिल्यांचं पैसे किती आलं? एक 9 विकली। आता मध्ये 2 इकली, 30,000ला 2 बोकड। 30,000ला 2 बोकडे इकली? म्हणजे ती किती महिन्याची होती? ती 2 वर्षाचीच असली होती। 2 वर्षाची असली? 2 वर्षाची। बरोबर, लय उशीर लागला की मग? ती ठेवली होती आपण शेळ्या। 30,000ला 2 इकली का एक? एक इकलं 15,000ला। हा, तीच की 30,000ला दोन्हीचे 30,000 झाले ना? असंच की? हा। बर, आणि अगोदरचे? अगोदरचे काहीतरी एक 40,000 झाला असतील। 40 आणि 30 70,000 रुपये झाले म्हणायचं। 70,000 रुपये झाले। 10 वर्ष झालं शेळ्या राखताय, मग परवडतंय का? हो। कसं? आपण आपल्या जनतेचं नियोजन होत नाही नीट। तसं नाही मला म्हणायचं हो, नियोजन जरी नीट होत नसलं तर आपल्याला पैसे बी मिळणं तेवढंच गरजेचं आहे घेऊ। मिळते की? मग कसं मिळालं तुम्हाला? तर 10 वर्षात मिळालं किती? 70,000। आपण विकली नाही की ना, वाढवत गेलोय। मग आपलं भागायचं कसं बाकीचं आपल्या कुटुंबाचं, हे जर विचार केला तर? आपण असंच कामाला, कधी का गाय आहे ते 1-2-4। मग कामाला गेल्यावर शेळ्या कोण राखते? शेळ्या अशा बांधून गवतच टाकतो। बांधून? हे सगळ्याला गवत टाकून? हा, पाऊस आहे म्हणून आता तिथं खायला येत नाही घरी काय, त्यामुळे सोडले ते। बरं, म्हणजे ही बांधून मी असते ती मला? शेळी पालन म्हणजे जाळे मारलेले त्यांना आपण शेळीमध्ये। हो। बरं बरं बरं। भागत नाही ह्यांच्यावर, असं वाढत गेले घरचं परपंच कसं भागायचं? हा, मग तीच म्हणलं की भागत नाही। कारण काय तर विकत गेलं तर म्हणजे पैसे येते आपल्याला, पैसे कुठले येणार आहेत? फक्त एवढं झालं की तुम्ही एका शेळीपासून आज वाढवली आणि आज तुमच्याकडे ती 10 इकलेली धरली आणि ही 30 धरली। 30 ना? 40 तर 40 झाली। एका शेळीपासून सुद्धा 40 होते ती, पण त्याला 10 वर्षाचा काळ लागला। 10 वर्षाचा काळ गेला त्याला। असंच की गेला? हा, बरोबर आहे। आता ती 10 वर्षापूर्वीची शेळी आहे का आपल्याकडे? आहे की? कुठे आहे ही? 10 ही ना पहिली शेळी तुमची? पाट आणलेली 10 वर्षापूर्वी? पाट केवढीची, किती वर्षाची होती अंदाजे? एक 4 ते 5 महिन्याची। 5 महिन्याची पाट, म्हणजे आज शेळीला ह्या 10.5 वर्ष झाली म्हणायचं कम्प्लीट आहे का नाही? केवढ्याला आणली होती म्हणलं आपण? 2 आणली होती 7,000। बरोबर, म्हणजे तुमची ही पाट 3,500ला पकडू। 3,500 रुपयापासून शेळी पालनाची सुरुवात झाली? म्हणजे आज पाऊस पडलाय म्हणून सोडले ती म्हणा, नाही तर रोज बांधूनच असते ती? बरं, घरचं काय बघायचं, थोडं असलं तर जायचं, नाही तर गाई कामाला बी जातो असं। बरं, कुटुंब चालायचं कसं? बरोबर आहे की? तुमचं विशेष काय वाटलं की बाबा एका शेळीपासून तुम्ही सुरुवात केली? एका शेळीपासून भले आता तुमचा कुटुंब भागण्यासाठी बाकीचा सोर्स आहे तुम्हाला, आमचं घाटात असा विचार केला तर विकायचं तर नाही काय, ह्यांना रोज सांभाळायचं, तर मग पैसे कुठून आणायचे? फक्त माहिती काय झाली तुमच्याकडून आम्हाला की एक शेळी घेतली तर एका शेळीची जर आपण वाढवत गेलो
तर सुद्धा ती सुद्धा भरपूर आपल्याला शेळ्या होते त्या. होते ते फायदा पण चांगलं सांभाळलं तर भरपूर होतोय. तुमच्याकडनं थोडी हाय गई होती. मायाकडून लय हाय गाई होती. त्यांच्या खाली आता सध्या चिखल झालेला आहे, त्यांना बसा येत नाही बरं. म्हणून सोडलेला आहे त्यांना. आणि खायला चारा टाकलेला बी खायला येत नाही. मग ही एवढी ठेवलीच कशी? हळूहळू कमी करून जरा चांगली कमीच करायची होती, पण आता ह्या पिरियड मध्ये कोण जरा ती अशी जर असली तरी घेते ती बाबा. होय होय. खराब तशी असली का कोण घेत घेत नाही. मग कमी पैसे आपला लय घाटा होते. खरंय. मग इतके दिवस सांभाळून तर काय फायदा. मग आता थोडं थांबून जरा काय तर गहू मका पिका चारली का जरा बरी होती ती, परत विकायची असं आहे. काय नाही, तुमच्याकडनं आम्हाला माहिती एवढी झाली की बाबा एका शेळीपासून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे शेळ्या वाढवू शकता. होय हं? होय. जरी नियोजन तुमचं जरी कच्चं असलं लय कच्चा नाही. तरी बी चांगल्या प्रकारे तुम्ही शेळ्या तरी वाढवू शकता. होय होय हा, होय. माहिती दिली आम्हाला, धन्यवाद. धन्यवाद.